नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत तुमच्याकरिता. ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता जे एनसीएल सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, एनसीएल कोणत्या कॅटेगरीकरिता बंधनकारक आहे हे असणं गरजेचंच आहे. हे जर नसेल तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही किंवा घेता येणार नाही. तर एनसीएल कोणत्या कोणत्या कॅटेगरीला जे सब कॅटेगरी आहे त्याकरिता बंधनकारक आहे. ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढता येईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. त्या अगोदर आपल्याकडे जो महत्वपूर्ण बॅच चालू झालेली आहे, अंगणवाडी सुपरवायझर बॅच 2026 सर्वे सेवा असेल किंवा अंतर्गत भरती, ज्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये कार्यरत महिला आहेत त्यांच्याकरिता ही बॅच आहे, किंवा ज्या फ्रेशर उमेदवार आहेत ज्यांचं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे अशा महिला मुलींकरिता सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. S13 नुसार याचं स्केल पे असणार आहे. स्टार्टिंग 50,000 रुपये आणि आपल्याला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे 2026 मध्ये. तर हिचे ICDS संगणक पोषण अभियान असे सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहे. प्रत्येक विषयाकरिता वेगळे टीचर त्यासोबत असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे. आपल्या वेळेनुसार आपण कितीही आणि कधीही लेक्चर बघू शकता. PDF नोट सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत, म्हणजे प्रिंटआउट काढता येतील किंवा तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरवरती रीड करता येतील. तर बॅच जॉईन करण्याचा 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. तर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी जे आरक्षण ठरवण्यात आलेलं आहे त्यानुसार सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आरक्षण व सदर आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करावयाचे प्रमाणपत्र आणि त्याचा तपशील या ठिकाणी देण्यात दिला जाणार आहे. पूर्ण बघायचं मी जे सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरीचा, आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, आपण खुल्या प्रोग्राममध्ये येतो, आपल्याला लागतात किंवा नाही लागत ओपन मध्ये, तर ते सुद्धा बघायचं आहे. शेवटपर्यंत बघा, स्क्रीनशॉट सुद्धा काढला तरी चालेल. तर अनुसूचित जातीकरिता एकूण 13% आरक्षण असते. यामध्ये जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. असल्यास बंधनकारक नाही. कोणत्याच कॅटेगरी करिता तुम्हाला 2 वर्ष नोकरी लागल्यानंतर 2 ते 3 वर्षाचा डिपार्टमेंट मार्फत कालावधी दिला जातो. कोणत्याच कॅटेगरी करिता कास्ट व्हॅलिडिटी बंधनकारक नाही. नसली तरी चालते. काळजीपूर्वक ऐका माझे शब्द. त्यानंतर हे SC कॅटेगरीसाठी झालंय. त्यानंतर ST हळूहळू सांगतो एकदम. तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी करिता एकूण आरक्षण किती आहे? 7% आरक्षण आहे. जात प्रमाणपत्र गरजेचं आहे आणि जात वैधता प्रमाणपत्र. मी इथं NCL चा उल्लेख केलेला आहे का? SC आणि ST कॅटेगरी करिता NCL चा उल्लेख केलेला आहे का? सांगा. नाही. तर या दोन कॅटेगरी करिता नॉन क्रिमिलियर म्हणजे आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत असलेलं प्रमाणपत्र तलाठ्याकडून काढणे किंवा तहसील मधनं काढणे गरजेचं आहे का? नाही. ओके, दोनदा सांगितले मी आता, म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. त्यानंतर आहे विमुक्त जाती यामध्ये 3% आरक्षण आहे. जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं नाही. असल्यास ठीक, नसेल तरी ठीक. नॉन क्रिमिलियर असणं गरजेचं आहे. म्हणजे एकदा तुम्ही नवीन आर्थिक वर्षामध्ये, जे आता चालू आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये जर काढलं 3 वर्ष काढण्याची आवश्यकता नाही. तर यामध्ये सुद्धा VJA मध्ये अपवाद कोणाला आहे? माजी सैनिक, प्रावीण्य प्राप्त खेळाडू, जे स्पोर्ट्स उमेदवार आहेत, खेळाडू आहेत, ज्या महिला किंवा ज्या माजी सैनिक आहेत त्यांना NCL आवश्यक नाही. हे सुद्धा समजून घ्या. त्यानंतर NTB साठी 2.5% आरक्षण आहे. ते जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असल्यास आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा गरजेचं आहे. VJA ला सांगितले मी, त्यानंतर NTB ला सुद्धा सांगितले नॉन क्रिमिलियर NCL. ओके, NCL गरजेचं आहे, बंधनकारक आहे. नसेल तर काय, तर ओपन खुल्या प्रोग्राममध्ये तुमचा समावेश होईल. तुम्हाला काटे कॅटेगरीचा लाभ मिळणार नाही. ओके, फॉर्म रिजेक्ट होणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमधनं सिलेक्शन होणार नाही. त्यानंतर आहे NTC करिता 3.5% आरक्षण आहे. यामध्ये जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर, आणि वैद्य नॉन क्रिमिलियर गरजेचं आहे. आर्थिक वर्षातलं माजी सैनिक आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडू यामध्ये सुद्धा यांना वगळण्यात आलेलं, यांना गरजेचं नाही. नसलं तरी ते पात्र आहेत त्या त्या कॅटेगरीमध्ये. ओके, त्यानंतर पुढे आहे NTD ला 2% आरक्षण आहे. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असणं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी गरजेची नाहीये, फक्त कास्ट सर्टिफिकेट असायचं पाहिजे आणि नॉन क्रिमिलियर NCL असणं गरजेचं आहे.
आणि ते वैध चालू आर्थिक वर्षातला असणं गरजेचं आहे. 31 मार्च 2026 ला आता मागच्या महिन्यात जर तुमचं व्हॅलिडिटी संपली असेल, एक्सपायर झाली असेल, तर तुम्हाला नवीन काढावं लागणार आहे. हे मी जीव तोडून तुम्हाला सांगतोय, कारण की तुम्हाला या प्रवर्गाचा तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेता येणार नाही. जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये, ऑगस्ट पर्यंत. तर तुम्हाला या परीक्षेकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता आता पूर्वतयारीनिशी उतरायचं आहे. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग, ओके, एसबीसी 2% आरक्षण आहे. जात प्रमाणपत्र बंधनकारक आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसलं तरी चालेल. त्यानंतर वैद्य नॉन क्रिमिलियर गरजेचं आहे आणि यामधनं सुद्धा माजी सैनिक आणि खेळाडूंना सूट देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे एनसीएल नसलं तरी चालते. ओके, लक्षात आलंय? कोणत्याचं सांगितलं मी? एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास, एसबीसी विशेष मागास प्रवर्ग. त्यानंतर पुढे आहे इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी. ओके, सर्वात मोठा घटक ऑदर बॅकवर्ड क्लासेस, 19% आरक्षण आहे. यामध्ये बघा, ओबीसी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र गरजेचं आहे, कास्ट व्हॅलिडिटी नाहीये गरजेची. त्यानंतर वैद्य नॉन क्रिमिलियर म्हणजे एनसीएल असणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर आर्थिक उन्नत गटामध्ये मोडत नसल्याचं म्हणजे 8.5 लाखापेक्षा आपलं कमी उत्पन्न आहे, त्याचं तलाठ्याकडून काढायचं आहे. नंतर तुम्ही ऍप्लिकेशन तहसीलमध्ये सबमिट केलं किंवा महाई सेवा केंद्रामध्ये केलं तर तुम्हाला प्रमाणपत्र 15 ते 20 दिवसामध्ये मिळून जातं. त्यानंतर यामध्ये माजी सैनिक आणि खेळाडूंना काय केलेलं आहे, वगळण्यात आलेलं आहे. त्यांना गरजेचं नाहीये. ओबीसी मध्ये जे महिला आणि पुरुष उमेदवार आहेत सगळ्यांकरिताच आहे, सरकारी नोकरीकरिता सर्वांनाच लागू होतं. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, आता जे ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण मिळालेलं आहे केंद्र सरकारचं, त्यांनी सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. परत मग तुम्ही विचारताय, आर्थिक दुर्बळ घटकाच्या पात्रतेसाठी प्रमाणपत्र राज्य शासकीय व शैक्षणिक संस्थेच्या प्रवेशाकरिता प्रमाणपत्राचा मराठी भाषेतील नमुना असणं गरजेचं आहे. यांना ईडब्ल्यूएस मधील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर एनसीएल आवश्यक नाहीये. त्यांना दरवर्षी फक्त प्रमाणपत्र काढावं लागतं. हे बघा, मी प्रत्येक कॅटेगरीचं म्हणजे ज्या सब कॅटेगरी आहेत 9च्या 9 कॅटेगरीचं सांगितलेलं आहे. आपल्याला अत्यंत उपयुक्त ही माहिती दिलेली आहे. तर आपण नक्की या ठिकाणी लाईक करायचं आहे व्हिडिओला, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ही जी वैद्य माहिती आहे मी काय करणार आहे, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ऍड करणार आहे, सेंड करणार आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. खाली जो लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मी सेंड करतो, तिथे सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तर बघा, आपल्याकडे आता डॉक्युमेंट तयार झालेले आहेत, हे तुम्ही काढणार आहात. ज्यांच्याकडे नाहीयेत प्रत्येक कॅटेगरीला सांगितलेलं आहे. एनसीएल असेल, कास्ट व्हॅलिडिटी गरजेची आहे का, कास्ट सर्टिफिकेट, आणि खुल्या प्रवर्गातील जे ओपन मध्ये येतात मुलं आणि मुली त्यांच्याकरिता फक्त 10वी 12वी सर्टिफिकेट आणि ग्रॅज्युएशन आणि डोमासाईल सर्वांना लागते. महाराष्ट्रात रहिवासी, त्यामध्ये भारताचे नागरिकत्व सुद्धा असते. डोमासाईल, एज आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तिन्ही सुद्धा एकत्र या ठिकाणी मिळतात. तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढची पायरी आहे, आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे आणि त्यासाठी अभ्यासाकरिता मार्गदर्शन घेण्याकरिता तुम्हाला घर बसल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध असणार आहे आपल्या मोबाईलवरती. ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे, नवीन सर्व विषयासहित असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स, सर्व विषय वेगळे टीचर शिकवण्याकरिता लेक्चर आपण अनलिमिटेड पाहू शकता, व्हिडिओ डाउनलोड करू शकता आणि रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. तरी बॅच जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.